नमस्कार. वेंचणूक हो शब्द ऐकल्यार आमच्या दोळ्यामुखार कितें येता? जैत, हार, प्रचार, भाशणां. पण वेंचणूक म्हणल्यार फक्त तितलेंच नव्हे, ती एक खूब व्हड, गुंतागुंतीची प्रणाली आसा. एक असे यंत्र जे लोकांचो आवाज, अंकड्यांचो गणित आणि सगळ्यात म्हत्वाचे विश्वास हे सगळे एकठांय येता. आज आमी ह्याच यंत्राचो एक नट बोल्ट उगडून पळयतले. एका खास मतदारसंघाची काणी समजून घेतले आणि ताच्या वयांना शिकतले की ही प्रणाली कशी काम करता. आणि आमचो अभ्यास केंद्र आसा गोंयचो शिवोली मतदारसंघ. पळोवपाक एक सोपो सुंदरसो वाठार दिसता, पूण राजकारणाच्या नजरेन पळयल्यार हांगचो इतिहास खूब खोलायचो, गुंतागुंतीचो आणि सदांच बदलत रावपी आसा. देखूनच शिवोली एक सामकी बरी केस करी जावन आसा. तर ह्या विश्लेषणा फाटलो आमचो मुख्य विचार होच आसा, वेंचणुकेक एक सर्त म्हणून न्हय तर एक प्रणाली म्हणून पळोवप. एक अशी प्रणाली जी आमी समजून घेऊ येतात आणि बरे शासना खातीर तिचो योग्य वापर करू येतात. चला तर ह्या प्रणाली भितर खोलायन देवया. आमचो प्रवास असो आसतलो. पयलीं आमी मातीचो वास घेतले, लोकांचो आवाज आयकतले, मागीर आंकड्यांचो अर्थ सोदतले. थंयच्यान जैता फाटल्या कारणांचो अभ्यास करतले, विश्वासाच्या राजकारणाक समजून घेतले आणि हाचे पुढे एक नवी बळिश्ट योजन कशी तयार करून येता ह्या मुखावयल्या मार्गाचेर विचार करतले. तर पहिलो विभाग, खंयचेय विश्लेषणाची सुरवात आंकड्यांपयलीं लोकांच्या काळजांतल्यान जावंक जाय. थळावे लोकांक खंयचे प्रश्न सतायतात, तांचे दिसपट्ट्यो अडचणी खंयच्या हे समजून घेवं सगळ्यां पयलीं गरजेच्यो. हे प्रश्न फक्त वळेरी न्हय, हे शिवोलीच्या लोकांच्या दिसपट्ट्या जिवत्यांतले अनुभव आसात. घराबाहेर सरल्यार रस्त्यावयले फोण, नळ उघडल्यार उदक येवपाची खात्री ना, शिकून तयार झाल्या भुरग्यांच्या हाताक काम ना. आणि या सगळ्यावर एक व्हड प्रश्न, आमी निवडून दिल्ल्या माणसाचेर आमी परत विश्वास धरू शकते काय ना. भलायकी आणि शिक्षणाच्यो सुविधा तर आसातच. भारतीय संविधानान दरेकल्याक माना जगपाचो हक्क दिला. पण जेन्ना मुळाव्या गरजा भागनायत तेन्ना तो मान खंय उरता? हीच तळमळ दरेकल्या मतदाराच्या मनात आसता. आता लोकांच्या भावनांतल्यान भायर सरून आंकड्यांच्या विश्वांत भितर सरया. ह्या सगळ्या भावना मतांच्या रुपान कशा दिसतात ते आता पळूया. सगळ्यांत पयलीं मतदारसंघाचो आकार. 2022 वर्सा शिवोलींत सुमारे 29,961 मतदार आशिल्ले. हो एक मध्यम आकाराचो मतदारसंघ जे दरेक मत महत्वाचो थारता. आणि हांगा पळयात एक सामकीच म्हत्वाची गजाल. 84% चड लोकांगे घराभायर सरून मत दिलां. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ हो की शिवोलीचे मतदार सुस्त नात, ते जागृत आसात. तांकां आपल्या वाठाराची चिंता आसा आणि ते बदल घडवतात. इतले चड मतदान म्हणल्यार तो एक खरो संदेश आसता. आणि हो तांचो संदेश निकालात स्पष्ट दिसलो. 2022 वर्षा काँग्रेसच्या उमेदवाराक सुमार 39% मतं मेळ्ळे, जाल्यार भाजपा उमेदवाराक सुमार 32%. म्हणल्यार फरक सुमार 7%ांचो आसलो. वेंचणुकेच्या गणितांत हो एक निर्णायक फरक मानतात. तो एक स्पष्ट जनादेश आशिल्लो. पूण शिवोली कोणाचीच बांकाची मालमत्ता न्हय. हो इतिहास पळयात. लागीं 13 वर्षां भाजपाचो गड आशिल्लो हो वाठार. पूण मागीर 2017 वर्सा लोकांनी जीएफपीक जैत दिले आणि 2022 वर्सा काँग्रेसेक. हाचे वेल्यान एक गजाल स्पष्ट जाता, हांगाचे मतदार विचार करून मत दितात. ते एका पक्षाक बांदिल्ले नात. ठीक आसा, आंकडे आमी पळयले. कोण जिखलो, कोण हारलो, हें करलो. पण आंकडे पुराय काणी सांगनात. आता सगळ्यांत व्हडलो प्रश्न हो की असो निकाल कित्याक लागलो? त्या जनादेशा फाटली खरी काणी कितें आशिल्ली? आणि हीच ह्या प्रकरणाची सगळ्यात महत्वाची आणि नाजूक घडणूक. 2022 वर्षा लोकांनी एका विचारधारेक, एका पक्षाक आणि एका उमेदवाराक आपलो कौल दिल्लो. पण जैत मेळ्या उपरांत काहीच महिन्यांनी त्योच उमेदवार विरोधी पक्षात सामील झाल्यो. आता ह्या एका राजकीय निर्णयाचो परिणाम कितें जालो त्याचेर आमी खोलायेन नजर घालतले. आणि तो परिणाम म्हणल्यार मतदारांच्या मनात तयार झाली विश्वासाची एक होड खोंड. हो, एक खूप गंभीर प्रश्न आसा. विचार करात, जेव्हा एक मतदार आपलो सगळो विचार करून आपलो मोलादीक हक्क वापरता, पण त्याच्या त्या निर्णयाचो मानच राखलो वचना, तेन्ना फक्त एका उमेदवाराचो विश्वासघात जायना, तर पुराय लोकशाहीच्या प्रणालीचेरच प्रश्नचिन्ह उबे रावता. हे चित्र तीच परिस्थिती एकदम स्पष्ट करता. एका वटे आसा मतदाराचं उत्तर, त्याची अपेक्षा, त्याने एका पक्षाक, एका विचारधारेक मत दिल्लंय. आणि दुसऱ्या वटे आसा राजकारण्याचं काम, वेंचणुकी उपरांत थेट विरोधी पक्षात प्रवेश.
या दोनांमध्ये जी ओढ फट उभी रावली तिकाच विश्वासाची खोंड म्हणतात. हे वाक्य 1000 उतरांची गजाल सांगून वता. आमचे मत एक पवित्र विश्वास असा, ना व्यवहार नोय. हीच भावना आज शिवोलींतल्या चडशा मतदारांच्या मनात असा. तांकां दिसता की तांच्या मतांचो एक व्यवहार झालो आणि ही भावना राजकारणा खातीर खूप घातक असता. प्रश्न आता आमच्या मुखार स्पष्ट असा. तर आता जापेकडे वळूया. जर एका पक्षात हो तुटिल्लो विश्वास परत जोडचो असा, मतदारसंघ परत जिखचो असा, तर ताणी खंयच्या मार्गाचे चलूंक जाय, ताची रणनीती कशी आसूंक जाय. हांगा चतुर्मुख सिद्धांताचो वापर जाता. ही एक 4 खांब्यांची रणनीती असा. पहिला खांबो वेंचणुकेचं गणित, दुसरो पक्षाची संघटना, तिसरो लोकांच्या काळजाक भिडपासारखी काणी आणि चौथो संसाधनांचं योग्य व्यवस्थापन. हे एका 4 पायांच्या मेजासारखं. एक जरी पाय उणो पडलो तरी मेज कोसळटले. देखून जैता खातीर हे 4 खांबे तितलेच घटमूट आसूंक जाय. तर पहिलो टप्पो जो वेंचणुकेच्या 90 दीस पयलीं सुरू जाता, पुनर्बांधणी. हाचे पहिलं पाऊल म्हणल्यार उमेदवाराची पक्षा वांगडा आसली निष्ठा लोकांक परत एकदा स्पष्ट करून दिवप. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल, लोकांक भाशणां दिचे पयलीं त्यांचे ऐकून घेवप. घराघरांनी वचून त्यांच्या घरा अडचणी कितें आसान हे जाणून घेवप. आणि तिसरं, ह्या सगळ्यातल्यान एक नवी प्रामाणिक कथा तयार करप. आमचं उतर, आमचो संघर्ष. मागीर येता दुसरो टप्पो. लोकांक एकठांय हाडप. मुख्य वाठारांनी सभांची संख्या वाडोवप. जाल्यार थळाव्या लोकांचेच अनुभव, त्यांच्योच भावना व्हिडिओच्या माध्यमांतन लोकांमेरेन पावोवप. पूण ह्या सगळ्या वांगडा एक गजाल लक्षांत दवरप गरजेचें. खोट्या प्रचाराक आळाबंद हाडो. तांकां जाप दिवपा खातीर एक खाशेली फॅक्ट काउंटर टीम तयार करप, जी खरं कितें ते लोकां मुखार दवरतली. तर ह्या सगळ्या विश्लेषणांतल्यानं आम्ही निमाणें कितें शिकले, शिवोलीची कहाणी आमकां खंयचे धडे शिकयता, ताचेर एक निमाणी नजर घालुया. शिवोलीच्या या प्रकरणातल्या 4 मुख्य धडे आमकां मेळटात. पहिलो, चड मतदान म्हण्यार पक्षाक निष्ठा असे सदांच जायना. तो एक बदलाचो संकेत आसूं येता. दुसरो, लोकांक व्हड भाशणां परस त्यांचे दिसेन पडटे प्रश्न, रस्ते, उदक, कामां हेच जड म्हत्वाचे दिसतात. तिसरो, विश्वास हे राजकारणातल्या सगळ्यात व्हड चलन आसा. एकदा तो गवायलो की परत मिळोवप खूप कठीण. आणि चौथो, राजकारण फक्त भावनांचेर चलना. परत जैत मिळोवपाक एक बरी डेटा आधारित योजना आसप सामकें गरजेचो. ही योजना करताना लोकांची माहिती जतनायेन वापरप गरजेचो, कारण त्यांच्या खाजगीपणाचो मान राखप हे तितकिलच महत्वाचो. आनी निमाणे हो एक विचार सदांच लक्षांत दवरपासारको. शासन ही एक सरत न्हय जी एक फावट जिखून सोमता. तो एक विश्वास असा, जो दर दिसा दर एका कामान, दर एका निर्णयांतल्यान परत परत कमवाचो पडता. हो प्रश्न फक्त शिवोलीचो न्हयो तर पुराय देशा मुखार आसा. राजकीय अस्थिरता वाडत आसा. अशा वेळेत पक्ष आणि मतदार ह्या दोगांयनी एकठांय येवन दिल्ल्या जनादेशाचो मान कसो राखचो, लोकशाही घटमूट दवरपा खातीर ह्या प्रश्नाची जाप सोदप आज सामके गरजेचे झाला. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.